एकनाथ शिंदेंनी फडणवीसांची तक्रार अमित शहांकडे केल्याचं राऊतांचं वक्तव्य। तर माझा गट भाजपत सहभागी करतो, मला सीएम करा, शिंदेंनी शहांकडे मागणी केल्याचा राऊतांचा मोठा दावा। मुंबईला भोंगे मुक्त करण्याचं काम पोलिसांनी केलं। विनापरवानगी भोंग्यांना पोलीस जबाबदार असतील। राज्यभरात बेकायदा भोंग्यांवर कारवाई करू, विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पशुधनाला कृषीचा दर्जा। पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंची विधानसभेत घोषणा। पशुधनाला कृषीचा दर्जा देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य। आमदार गोपीचंद पडळकरांकडून विधान भवनात बनावट दुधाचा पर्दाफाश। दूध भेसळ कशी होते याचं दाखवलं प्रात्यक्षिक। नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा पडळकरांचा दावा। नवी मुंबईत मोरबे धरणग्रस्तांचं बेमुदत साखळी उपोषण। न्याय हक्कासाठी प्रकल्पग्रस्तांचं साखळी उपोषण। सरकार प्रकल्पग्रस्तांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। जळगावच्या पाचोऱ्यात भाईगिरी करणं तरुणाला पडलं महागात। सोशल मीडियावर भाईगिरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक। आणि सोलापुरात शरद पवारांच्या आमदाराला मागितली 1 कोटींची खंडणी। 10 लाख घेताना एका तरुणाला अटक। विठ्ठल कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी तरुणाकडून खंडणीची मागणी।